नमस्कार भावांनो, तिची माझी दुसरी भेट या कथेचा हा 5वा भाग आहे. मी त्यांना थोडं भीतच बोललो, अहो सर, मी एका जणाची वाट पाहतोय. तो मला 7 वाजेपासून इथं थांबून गेलाय आणि अजूनही तो आलेला नाही. मी त्याला 15-20 कॉल केले आणि तो म्हणतोय एक 5 मिनिटात आलो, बस रस्त्यातच आहे. प्रत्येक वेळेस असंच सांगत आहे. भावांनो, घाबरगाईने मला जसं सुचलं तसं मी बोलून मोकळा झालो. मनात तर खूपच भीती होती, पण हृदयाचा निश्चय पक्का होता. इथं मला लोकांचा मार जरी पडला तरी मी तिच्या एक नजरेसाठी हसत खाईन, पण तिचा चेहरा पाहिल्याशिवाय जाणार नाही. आता माझ्या आजूबाजूला बरेच बायका मुलं जमले आणि सर्वजण कुजबुज करू लागले. हा तर 7 वाजेपासून इथेच उभा आहे आणि पुन्हा पुन्हा रमाकांत भाऊच्या घराकडेच बघत आहे. हे ऐकताच तो माझ्यावर रागवणारा व्यक्ती पुन्हा बोलला, काय रे, खरं खरं बोल, तू रमाकांतच्या घराकडे का बघतोय? काय आहे तुझ्या मनात? त्यातला एक मुलगा म्हणाला, अहो काका, आम्हाला वाटतं हा शीतल दिदीसाठी इथं आलेला असेल. मित्रांनो, आता माझ्यासोबत जे काही होईल ते ऐकण्यासाठी बघा पुढचा भाग.